नमस्कार मंडळी, तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे. व्ह्यू पाहिला का? आम्ही कुठे आलोय आज? या व्हिडिओमध्ये आपण पुढे जाणून घेऊ. पुण्याच्या गजबजाटातून निघून आता आपण चाललो आहोत थेट निसर्गरम्य कोकणात. सातारा आणि रत्नागिरीचे सुंदर घाट पार करत करत आपली स्वारी निघाली आहे मालवणच्या दिशेने. पुण्याहून साधारण 8 तासाचा हा प्रवास आहे. मालवणमध्ये नक्की कुठे? आता तुम्हाला पुढे कळेलच. फायनली आता आपण पोहोचलो आहोत आपल्या डेस्टिनेशनवर. चला बघूया आता हा रिसॉर्ट कसा आहे. हा तुम्ही जो मागे बघताय तो आहे ॲक्वालिना रिसॉर्ट. हा आहे तारकर्ली जवळ आणि ही बीच टच प्रॉपर्टी आहे. त्यामुळे तुम्ही मुलांसोबत इथे आरामात एन्जॉय करू शकता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला आता बघूया रूम कशी आहे. आम्ही सी व्ह्यू फेसिंग रूम सिलेक्ट केली होती. आत आल्यावर हा मस्त पॅसेज आहे आणि वॉशरूम्स नीट आणि क्लीन आहेत. समोरच हा मोठा बेड, AC, इकडे TV, सर्व सोयी आहेत. पण खरी गंमत या पडद्याच्या मागे आहे. हे बघा, बाल्कनी के आगे स्विमिंग पूल के आगे गार्डन के आगे समुद्र. आठवला का हा कोणत्या मूवीचा डायलॉग आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. सकाळी उठल्या उठल्या हा नजारा दिसला की मन कसं प्रसन्न होईल आणि इथून सनसेट बघत संध्याकाळी चहाचा आस्वाद घ्यायला किती मजा येईल विचार करून खूप भारी वाटतंय. आम्हाला पोचायला 2:30 वाजले होते. रिसॉर्टमध्ये लंच 2:30 पर्यंतच अवेलेबल असल्याने सामान रूमवर ठेवले आणि मग आम्ही ठरवले की आजचा लंच ताम्हणकरांच्यात करायचा. तारकर्ली देवबाग रोडवर असलेली ही प्रसिद्ध ताम्हणकर खानावळ. याचेही डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत, ते नक्की चेक करा. ही खानावळ मालवणी जेवणासाठी फेमस आहे. फक्त नॉनव्हेज नाही तर व्हेज लोकांसाठी पण इथे अस्सल कोकणी चविष्ट जेवण आहे. इथली सोलकढी नक्की ट्राय करा. यू कॅन ऑर्डर एनी व्हेज और नॉनव्हेज थाली ॲज पर युअर चॉईस. रिसॉर्टजवळ असलेल्या काही घरगुती खानावळींची माहिती या व्हिडिओच्या शेवटी मी दिली आहे. ट्रिप प्लॅन करत असाल तर डोंट मिस धिस. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. थोड्या विश्रांतीनंतर आम्ही बीचवर आलो. तो लाटांचा आवाज ऐकून मन तृप्त झालं. सनसेट झाला तसं मुलांना प्रॉमिस केलं की उद्या सकाळी खूप वेळ मजा करू बीचवर आणि आम्ही रूमवर परतलो. रिसॉर्टवर व्हेज मालवणी थाळी खाल्ली. काजूची उसळ खूप छान होती. आता सगळेच दमले होते. आता विश्रांतीची गरज होती. सकाळ झाली. ते समोरचे दृश्य आणि तो क्षण शब्दात नाही मांडता येणार. इथे येऊन अनुभवायलाच हवं. मग आवरून खाली आलो बुफे ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्टमध्ये ब्रेड जाम, स्प्राउट्स, फ्रूट्स, केक, इडली सांबार, पास्ता, साबुदाणा खिचडी, चहा, कॉफी असा त्या दिवशी मेनू होता. फूड क्वालिटी बेस्ट आहे आणि स्टाफ पण चांगला आहे. पोटभर खाऊन आम्ही पुन्हा पोहोचलो समुद्रावर. आता बीचवरची सगळी मस्ती आणि जवळपास कोणकोणती ठिकाणे आपण एक्सप्लोअर करू शकतो हे आपण पाहू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप काही पाहण्यासारखं आहे इथे आल्यावर. सो आमच्यासोबत सामील व्हा. रिसॉर्टपासून वॉकिंग डिस्टन्सवर बरेच होमस्टेज आणि कोकणी स्वादिष्ट मालवणी खानावळ आहेत. त्याचे सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत, नक्की चेक करा. इथे आल्यावर काही शोधाशोध नको,
म्हणून हा आमचा छोटासा प्रयत्न. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.